पक्षासाठी मी आयुष्यभर केसेस अंगावर घेतल्या। बाळा नांदगावकर यांची जागा वाटपाची घाई केली तर साहेबांना सोडून जाताना दुःख वाटतंय। लोकशाही मराठी सोबत बोलताना संतोष धूर यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे। या संदर्भात संतोष धूर यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचा प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूयात। संतोष धुरी आपल्या बरोबर आहेत। नेमका त्यांना मनसेमध्ये काय त्रास होत होता हे आपण त्यांच्याकडनं ऐकूयात आणि याचबरोबर भाजपमध्ये जाऊन ते काय करू इच्छित आहेत हे देखील त्यांना विचारूया। नमस्कार सर, कशा पद्धतीचा अचानक धक्का होता आमच्या सगळ्यांसाठी, तर तो धक्का नेमका कशा पद्धतीचा होता जो तुम्हाला लागला आणि नंतर आमच्यापर्यंत आला? याची सुरुवात आहे जी ही युती झाल्यानंतर जेव्हा जागा वाटप वगैरे हा प्रकार सुरू झाला त्याच्यानंतर कुठेतरी मला वाटते नाराजीचं हे चालू झालं। त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी झाली की ज्या वेळेला सीट्स कुठल्या आपल्याला हव्यात, सीट्स आपल्याला कुठल्या दावा करायचा वगैरे यावेळी जेव्हा चर्चा चालू झाली त्यावेळेला मला वाटते संदीपजी देशपांडे त्याच्यामध्ये इन होते। संदीपजींनी जाऊन सन्मान्य राजसाहेबांशी पण चर्चा केली याच्यावर की आपल्याला असे सीट्स कमी मिळत आहेत। त्यांनी सरदेसाईंशी चर्चा केली, परंतु एवढं कॉन्फिडंट, एवढं म्हणतात ना कॉन्फिडेन्शियल हे ठेवलेलं, एवढं गुपित ठेवलेलं होतं की नाही ते सांगणार नाही, ते सांगणार नाही, ते साहेबांशीच बोलायचं आणि साहेब सांगायचे नितीनशी बोला, म्हणजे सरदेसाई साहेबांशी। मग हेच चालू होतं खेळ। आज जर यादी फिरत असेल की संतोष धुरीला एवढी पदं दिलीत, एवढी पदं दिली, त्याला न्याय पण दिला। विधानसभा अध्यक्ष होतो, आंदोलनाच्या केसेस आहेत, 4 केसेस तिकडे वळली विधानसभेच्या। कामगार सेनेमध्ये पद दिलं, कामगार सेनेमध्ये कंपनीमध्ये मारामाऱ्या झाल्या, भांडणं झाली, तिकडे 2 केस आहेत। एअरपोर्टच्या याच्यामध्ये केसेस आहेत, आमच्यावर केसेस। पासपोर्ट नाही हो बनत माझा। त्याला ज्या वेळेला मी जाणार आहे त्यावेळेला मी त्याला क्लिअर कट सांगितलं किंवा मला काय जमणार नाही। तो म्हणाला की भाई तुझा निर्णय तू घे म्हणून, मला काय जमणार नाही पक्ष सोडायला। तरी पण मग थांबलो परत आम्ही। इतक्या वर्षांनंतर राजसाहेबांना सोडताना दुःख वाटतंय किंवा काय वाटतंय नेमका? नक्की दुःख तर होणार ना, असं दुःख झालं असं काय नाही, वक्त की बात आहे। पुढे भाजपमध्ये जाऊन काय करणार, शेवटचा प्रश्न? नक्की चांगलं काम करणार। आणि ते तुम्ही बोलता ना काय कमिटमेंट आहे तुम्हाला, काय कमिटमेंट आहे, कमिटमेंट वगैरे काय नाही। 2007ला ना संतोष धुरी हा साहेबांबरोबर ज्याला आला, कमिटमेंट घेऊन नव्हता आलेला। व्हिडिओ जर्नालिस्ट प्रतीकसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।